पिंपरी चिंचवड शहर एक औद्योगिक शहर के रूप में जाना जाता है। शहर की भोसरी एमआईडीसी, चाकन एमआईडीसी में बड़ी संख्या में कंपनियां हैं। चिखली पुलिस ने रात में इस इलाके से एक चोर को गिरफ्तार किया। आरोपियों के पास से 24,45,000 का माल जब्त किया गया है। चोरी करने वाले अधिकांश लोग यूपी बिहार के रहने वाले हैं। कंपनियों से कॉपर की चोरी करते थे। पहले बंद कंपनी को ढूंढते थे, फिर चिखली, दिघी, चाकन परिसर में सक्रिय थे। चोरों को पकड़ने के लिए चिखली पुलिस ने एक टीम का गठन किया और चोरों को पकड़ने के लिए टीम को रवाना किया। भोसरी, चाकन, मालूंगे और दिघी परिसर में जो चोरी की घटनाएं हुई वह एक जैसी थी। जिन कंपनियों में चोरी हुई उन कंपनी और परिसर की सीसीटीवी फुटेज को खंगाला गया। साथ ही खबरें के माध्यम से चोर कहां से आते थे और कहां जाते थे ये बात मालूम चली। चोरी की गाड़ियों के नंबर एक जैसे थे, जिसके चलते पुलिस को आरोपियों को पकड़ने में आसानी हुई। गंभीर बात यह है कि इस गिरोह में 2 नाबालिग भी शामिल है। गिरफ्तार आरोपियों के नाम अब्दुल कलाम, रहीमन शाह, योगेश तानाजी चंदाने, रविशंकर महावीर चौरसिया, रिजवान खान और शकील मंसूरी और गिरोह में 2 नाबालिग बच्चे भी शामिल हैं। गेल्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील एमआयडीसी एरियामध्ये पर्टिक्युलरली कॉपरची चोऱ्या होत होत्या। ज्या कंपन्या रात्रीच्या वेळेस बंद असायच्या अशा कंपन्यांची शटर तोडणं किंवा बेकायदेशीर त्या ठिकाणी प्रवेश करून फक्त कॉपरच्या चोऱ्या होत होत्या। या घटना चिखली, दिघी, चाकण, माळुंगे या परिसरात झालेल्या होत्या। त्यानुसार आम्ही एक स्वतंत्र टीम तयार केली। तर आमचं असं निदर्शनास आलं की या तिन्ही ठिकाणी चोऱ्या करणारे आरोपी एकच आहेत। त्यानंतर आमच्या टीमने चाकण, दिघी आणि चिखली परिसरातील ह्या ज्या घटना घडलेल्या होत्या त्या घटनास्थळाच्या परिसरामधील सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक केले। आरोपींचा येण्याचा मार्ग, परत जाण्याचा मार्ग, त्यांनी वापरलेली वाहनं ह्या गोष्टी आम्ही व्हेरीफाय केल्या। त्यानंतर आम्ही तिन्ही परिसरातले डंप डाटा काढले। या डंप डाटामध्ये तिन्ही ठिकाणी आम्हाला काही नंबर हे कॉमन आढळून आले। या कॉमन नंबरच्या आधारावरती आम्ही ते मोबाईल ट्रेसिंगला टाकले। त्यापैकी एक मोबाईल आम्हाला चिखली परिसरामध्ये ॲक्टिवेट असल्याचं निदर्शनास आलं। त्याचं लोकेशन काढून अब्दुल कलाम, रहीमन शाह या आरोपीला ताब्यात घेतलं। त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता आम्हाला असं निष्पन्न झालं की उत्तर प्रदेशातील एक संघटित टोळी या परिसरात येऊन राहत होती। ती कुठेतरी चाकण, मोई किंवा चिखली परिसरामध्ये एक घर भाड्याने घ्यायचे आणि त्या ठिकाणी राहून या परिसराची रेकी करायचे, बंद असणाऱ्या कंपन्या हेरायचे आणि रात्रीच्या वेळेस ते चोऱ्या करायचे। त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता ह्या टीममधले 3 मेजर आणि 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आमच्या पोलिसांना यश आलं। तर 2 आरोपी मुख्य हे यूपीला पळून गेलेले आहेत। तपासामध्ये असं निष्पन्न झालं की त्यांनी चिखली पोलीस स्टेशनमध्ये 3, चाकणमध्ये 2, दिघीमध्ये 1, कोंढवा पोलीस स्टेशन आणि भारती विद्यापीठ असे एकूण 8 गुन्हे करून 54 लाख रुपये किमतीचं तांबं चोरल्याचं आमचं निष्पन्न झालं। त्यांच्याकडून आत्तापर्यंतच्या तपासामध्ये 24 लाख रुपयाचं तांबं आम्ही हस्तगत केलेलं आहे। अजून यांनी कुठं ह्या टोळीनं गुन्हे केले आहेत का याचा तपास आमचा चालू आहे। आरोपी सध्या पोलीस कस्टडीत आहेत। या गुन्ह्यामध्ये 3 मेजर आणि 2 अल्पवयीन मुलं असे 5 निष्पन्न आरोपी आहेत। त्यापैकी 3 पोलीस कस्टडीत आहेत। 2 अल्पवयीन मुलं ही चौकशी कायम बोलवतात, तर 2 आरोपी हे फरारी आहेत। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र।